नमस्कार. साई संस्कृत क्लासेसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी अनिता टीचर. आजचा आपला जो लेसन आहे तो 5वा लेसन घेणार आहोत आपण. आणि लेसनचं नाव आहे स एव परमाणु. आता आपण बोर्डवर बघूया. ओके. पंचमः पाठः स एव परमाणु. आता अभ्यास करण्याच्या दृष्टीने आपण हा लेसन का महत्त्वाचा आहे? कारण हा संवाद आहे. आपले जेवढे लेसन्स आहेत त्या सर्व लेसन्समध्ये फक्त 2च लेसन संवादचे आहेत. त्याच्यामुळे हा जो लेसन आहे तो आपल्याला नीट करायचा आहे. पंचमः पाठ स एव परमाणु. संवाद मी लिहिले बघा इकडे. आता यातले कोणती कोणती नावं येतात ती आपण इकडे लिहिलेली आहे. आज आपण बघितलं ना, अगोदरच्या सुद्धा लेसन्समध्ये आपण त्या प्रकारे लिहिलेलं आहे. पहिलं आहे तिकडे अर्णव आहे. अर्णव. दुसरा आहे पिता. तिसरा आहे कणाद महर्षी. चौथं आहे वैशेषिक सूत्राणी. परमाणु लेसनचं नावच आहे ना ते. आणि महाविद्यालय. तर आता आपण हे का लिहिलंय? कारण की आपल्याला जेव्हा नावं लिहायला येतात तेव्हा आपल्याला ही नावं प्रॉपरली लिहायची असतात. आपल्याला संधीत न सोडवून लिहायची असतात. ओके. त्याच्यानंतर ग्रामरचे काही फॉर्म्स आहेत. मी आधी ग्रामरचे फॉर्म तुम्हाला समजावून सांगते आणि मग मी तुमचं लेसन स्टार्ट करते. ओके. सो मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की कर्मणी आणि कर्तरी वाच्य परिवर्तन कसं करायचं. पण त्याच्या आधी जो बेस असतो की तुम्ही कर्मणी क्रियापद ओळखायचं. तर ॲज अँड वेन वी गो अक्रॉस such verbs, such forms, we should know कि these are karmani, these are passive verbs. So what are the rules of this? हा रूल काय आहे कर्मणी क्रियापदाचा? इंग्लिशमध्ये पण लिहिलंय मी आणि मराठीमध्ये सुद्धा लिहिलंय. रूट प्लस य प्लस एपी प्रत्यय आणि मराठीमध्ये मूलधातू ओरिजिनल वर्ब म्हणजे ओरिजिनल रूट य आणि आत्मनेपदी प्रत्यय. तर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर सोपं जात असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये पाठ करा. तुम्हाला मराठीत करायचं असेल तर मराठीत करा. ओके. सो आपल्याला आत्मनेपदी आपल्या कर्मणीचा रूल काय आहे? रूट प्लस य प्लस एपी प्रत्यय. मला इंग्लिशमध्ये इझी पडतं म्हणून मी इंग्लिशमध्ये हे करते. रूट प्लस य प्लस एपी प्रत्यय किंवा धातू मूलधातू प्लस य प्लस आत्मनेपदी प्रत्यय. तर ह्या लेसनमध्ये कोणते कोणते फॉर्म झाले आहेत बघा कर्मणीचे. दृश्यन्ते. मग त्याचा रूट काय आहे? दृश प्लस य प्लस अंते. दुसरा काय आहे? शक्यते. रूट काय आहे? शक धातू य प्लस ते शक्यते. क्रू क्रियते. क्रू प्लस य प्लस ते. आता क्रू चालताना तो क्रियते होतो आणि हे 9वीला होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडं लक्षात ठेवायचं आहे. हे जे बेसिक आहे ना ते 9th स्टँडर्डला होतं. समाप्यते. रूट आहे सम प्लस आप प्लस य प्लस ते. सम प्लस आप काय झालं? समाप प्लस य प्लस ते. उच्चते. उच्चते म्हणजे बोलणे. वच प्लस य प्लस ते. तर आपल्याला हे म्हणजे वच आहे ना चालताना तो नंतर तो उच्चते होतो. सो दीज आर द फॉर्म्स ऑफ कर्मणी. म्हणजे आता आपल्याला जर क्वेश्चन आला, पॅराग्राफ आला आणि त्याच्यात तुम्हाला जर असं विचारलं की कर्मणी क्रियापदं कोणती आहेत ती शोधा आणि लिहा. आपल्याला 1 मार्काचा क्वेश्चन येईल. तर आपल्याला एवढी साधारण माहिती असली की या लेसनमध्ये एवढी कर्मणीची क्रियापदं फॉर्म्स आहेत तर आपल्याला लिहायला सोपं पडतं. त्या दृष्टीने मी हे लिहिलेलं आहे. ओके. आता इथे बघा तुमंत अव्यय कोणते आहेत? कर्तुम, प्राप्तुम आणि द्रष्टुम. शेवटी तुम आले की तो तुमंत अव्यय आहे. ओके. पूर्वकालवाचक तुमंत अव्यय कोणता आहे? उक्त्वा. तर हे ग्रॅमॅटिकल फॉर्म्स आपल्याला लेसनमध्ये आलेले आहेत आणि कसा प्रश्न येतात आपल्याला. पॅरा दिला, पॅराग्राफ दिला की आपल्याला तसे प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. सो विल स्टार्ट विथ द लेसन. याच्या विश्वस्य उत्पत्तीविषये नैके सिद्धान्तः प्रतिपादिताः, नैके प्राचीनाः सिद्धान्तः कालवशतं गताः, नैके नूतनाः वैज्ञानिकैः स्वीकृताः.
एटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव। आधुनिकविज्ञानशास्त्रे एटम इति मूलकारणं द्रव्यस्य स एव एलिमेंट इति मन्यते। आता एक फॉर्म राहिला बघा इकडे, मन्यते, जो आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये आलाय तो सुद्धा कर्मणी आहे, पण आता कसं मन्यते फॉर्म तुम्हाला इथे पॅरात विचारणार नाहीये, पण त्याचे रूट काय आलं, मन प्लस य प्लस ते। प्राचीन शास्त्रे तु परमाणुः निर्मितेः मूलकारणम् इति कथितम्। परमाणुः वैशिष्ट्यानि महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिकदर्शनेन कथितानि। अस्मिन् विषये अधिकं संशोधनं शक्यं। म्हणजे अनेक विश्वाच्या उत्पत्तीविषयी अनेक सिद्धांत अगोदर पण होते, आता पण आहे आणि नवीन नवीन संशोधन करतायत, हे इंट्रोडक्शन आहे। सो त्यांचं काय म्हणणं आहे, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द केमिकल एलिमेंट इज ॲटम। आणि अनेक सिद्धांत त्याच्याविषयी प्रसिद्ध आहेत आणि कणाद महर्षी जे आहेत, कणाद महर्षी आहेत, त्यांनी वैशेषिक सूत्राणीमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की मूल कारणं द्रव्यस्य काय आहे, ॲटम। ओके, स एव परमाणुः। नाउ विल स्टार्ट विथ द लेसन। तुम्हाला जेव्हा पॅराग्राफ येईल एक्झामला तो डायरेक्ट पॅरा देणार आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स देणार, ग्रामॅटिकल फॉर्म्स हे आहेत। ओके, विल स्टार्ट विथ द लेसन। अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति। आता गृहीत्वा आलं बघा, अजून एक मला त्वांत वेळ मिळाला आता शिकवताना, गृहीत्वा। तुम्ही पूर्वकालवाचकचा व्हिडिओ बघा, ग्रह आहे गृहीत्वा। अर्णव जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति। अर्णव, जपाकुसुम म्हणजे जास्वंद, इंग्लिशमध्ये हिबिस्कस, तो जास्वंद घेऊन प्रवेश करतो। तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः, त्याचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक आहेत। सह पुस्तक पठने मग्न, त्याचे वडील पुस्तक वाचनात मग्न आहे। अर्णव एंटर्स हॅविंग टेकन द हिबिस्कस फ्लावर। हिज फादर इज सायन्स प्रोफेसर अँड ही इज बिझी, ही इज एनग्रॉस्ड इन रीडिंग। अर्णव आता डायरेक्ट तस्य पार्श्वे, पार्श्वे म्हणजे जवळ, पार्श्वे नियर। उत्पीठिकायाम ऑन द टेबल सूक्ष्मेक्षिका वर्तते। सूक्ष्मेक्षिका म्हणजे मायक्रोस्कोप, त्याच्या जवळ काय आहे, एका टेबलवर मायक्रोस्कोप आहे। तिकडे तुम्ही जर पुस्तकात चित्र बघितलं ना तर तिकडे दिलेलं आहे। अर्णवः पीतः अस्माकं उद्यानात जपाकुसुमं आनीतं मया। पीतः संबोधनचा फॉर्म आहे, लक्षात ठेवा। ओ फादर संबोधन, आपल्याला विचारतात की आम्हाला संबोधनचा फॉर्म शोधा। सो जेव्हा जेव्हा कॉन्व्हर्सेशन असतं तेव्हा तेव्हा काय असतं, तो संबोधन असतं। फादर, आय हॅव ब्रॉट हिबिस्कस फ्रॉम अवर गार्डन। मी आपल्या बागेतनं काय आणलेलं आहे, जास्वंदाचं फूल आणलेलं आहे। कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः। कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः, त्याचे परागकण किती सूक्ष्म आहेत। कियन्तः म्हणजे किती। द पोलन ग्रेन्स आर सो मायन्यूट। पिता, सूक्ष्मेक्षिकया पश्य। यू वॉच इट, यू सी इट विथ द मायक्रोस्कोप। तू मायक्रोस्कोप घेऊन बघ। तेषां कणानां रचनाम् अपि द्रष्टुं शक्नोषि। यू विल बी एबल टू सी द मायनर स्ट्रक्चर ऑफ इट। तुला त्याचं सूक्ष्म जे आहे, रचना जी आहे ती सुद्धा बघायला मिळेल। द्रष्टुम तुमंतव्ये, रूट दृश। पिता, किं दृष्टं त्वया, काय बघितलंस तू, व्हॉट हॅव यू सीन। अर्णव, पितः, ओ फादर, अद्भुतं तत्, इट्स वंडरफुल, खूप छान आहे ते। सूक्ष्मकणेषु तस्य अंगानि दृश्यन्ते। सूक्ष्मकणेषु, इन दोज मायनर particles, तस्य अंगाने, that its inner structure is also seen। म्हणजे त्याचे जे आतली जी रचना आहे, त्यातले जे आतले पार्ट्स आहेत ते सुद्धा दिसत आहेत। पिता, अर्णव, आता नुसतं जेव्हा अर्णव असतं तेव्हा तो संबोधन आहे। ओके, एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि। यू विल बी एबल टू सी द मायन्यूट पार्ट्स विथ द मायक्रोस्कोप। हे तुला जे छोटे छोटे पार्ट्स आहेत ते तुला कसे दिसणार आहेत,
की तुला ते मायक्रोस्कोपने दिसणार आहे. परंतु एतद् विश्वम परमाणुभ्यः निर्मितम. परंतु हे जे जग आहे ते परमाणूंनी बनलेलं आहे. दिस वर्ल्ड इज मेड ऑफ ॲटम्स. ते परमाणवः दोज ॲटम्स टू म्हणजे बट सूक्ष्मे शिकया अपि न दृश्यन्ते. दे कॅनॉट बी सीन विथ अ मायक्रोस्कोप ऑल्सो. दृश्यन्ते पॅसिव्ह कर्मणी. अर्णवः परमाणु नामकिम. नामकिम म्हणजे मीन्स म्हणजे काय आपण म्हणतो ना म्हणजे काय ते. सो व्हॉट इज मेंट बाय परमाणु. व्हॉट इज मेंट बाय परमाणु. ॲटम म्हणजे काय असतो. कथयामी. ओके आय विल टेल. मी सांगतो. मुष्टिमात्रां तंडुलान महान असतः आनयः. मुष्टिमात्रां म्हणजे मुठभर. मुठभर तांदूळ. तांदूळ म्हणजे तांदूळ. मुठभर तांदूळ महान असतः म्हणजे किचनमधून तू मुठभर तांदूळ घेऊन ये. ब्रिंग अ हँडफुल ऑफ राईस फ्रॉम द किचन. तथेती उक्त्वा. उक्त्वा मंतव्य. तथेती संधी आहे तथा प्लस इति. ओके तथा म्हणजे ओके असं म्हणून पाकगृहात तंडुलान आनयती. सो ओके सेइंग दस ही ब्रिंग्स द हँडफुल ऑफ राईस फ्रॉम द किचन. आता आपल्याला इथे जर समानार्थी आलं तर महान असं तर पाकगृहम. पाकगृहमचं सिनॉनिम काय आलं समानार्थी काय आलं महान असं. लक्षात ठेवा महान असं शब्द ओळखीचा नसेल कदाचित तुमच्या ना म्हणून. स्वीकरोतु भवान. स्वीकरोतु भवान. भवान विथ रिस्पेक्ट आहे त्याचा स्वीकार करा. ते म्हणजे नॉर्मली म्हणजे हे घ्या असं तो त्याच्या वडिलांना सांगतो. अधुना इमं तंडुलम विभज. अधुना म्हणजे आता नाम. इमं तंडुलम विभज म्हणजे तू हे जे तांदूळ आहे ते आता त्याचं म्हणजे तांदूळ घेऊन त्याचे बारीक त्याचे तुकडे कर. विभज म्हणजे कट इट. ओके क्रश इट कट इट. तात कियान लघु असती एषः. तो म्हणतो किती लहान आहे ते. आता तांदूळ केवढूसा आता त्याचे तुकडे कसे करायचे. इट्स सो मायन्यूट. पश्यतु एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया. तो म्हणतो मी एका तांदळाचे कसे बसे. यथा कथम म्हणजे somehow I could make the 2 pieces of 1 rice grain. मी कसं काय केलं तर तांदळाचे 2 तुकडे केले. इतोपि पिता इतोपि लघुतरः भागः कर्तुं शक्यते वा. इतोपि म्हणजे ह्याच्यापेक्षा मोर दॅन दिस. लघुतरः म्हणजे स्मॉलर. भागः पार्टिकल. कर्तुं शक्यते करणं शक्य आहे का. आर यू एबल टू डू. कुड यू डू मोर पार्ट्स ऑफ इट. अर्णवः यदि क्रियते तर्हि चूर्णं भवेत् तस्य. मी जर ते करायला घेतलं तर त्याची पावडर होईल. इफ आय ट्राय टू डू इट विल टर्न इनटू पावडर. चूर्ण म्हणजे पावडर. सम्यक उत्तम त्वया. राईटली सेड बाय यू. हे तू बरोबर बोललास. यत्र एतत् विभाजनम समाप्यते. म्हणजे जिकडे त्याचं डिव्हिजन संपतं वेअर द डिव्हिजन एंड्स म्हणजे त्याचं अजून डिव्हिजन होऊ शकत नाही. यस्मात् सूक्ष्मतरः भागं प्राप्तुं न शक्यते. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून छोटे भाग मिळणं शक्य नाही आहे. यू कॅनॉट गेट द स्मॉलर पार्टिकल दॅन दिस. सह एव परमः अणुः. दॅट इज द परमः अणुः दॅट इज द ॲटम. म्हणजे ह्याच्या पुढे त्याचं डिव्हिजन इज नॉट पॉसिबल. द्रव्यस्य अंतिमः घटकः. परमाणु म्हणजे काय द्रव्यस्य अंतिम दॅट इज द लास्ट फ्रेगमेंट ऑफ अ मॅटर. मूलम तत्व परमाणु. जर त्याचं बेसिक जे तत्व आहे ते परमाणु. सत्यम खलु. इंडीड सत्यम. अयम खलु कणाद महर्षेः सिद्धांतः. आता हा सिद्धांत कोणाचा आहे कणाद महर्षींचा सिद्धांत आहे हा. अपि जानासि परमाणुः द्रव्यस्य मूलकारणम् इति. परमाणुः द्रव्यस्य मूलकारणं म्हणजे त्या इट इज द मेन सोर्स. इट इज द सोर्स ऑफ द मॅटर. द्रव्य म्हणजे मॅटर. तुमचं सायन्स आहेच त्याच्यामुळे तुम्हाला ते चांगलंच समजेल. तेन महर्षीणा प्रतिपादितम. हे कोणी प्रतिपादित केलं
हे कोणी सांगितलं तर कणाद महर्षींनी सांगितलं. अयम खलु कणाद महर्षेः सिद्धांत. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्व पंचमे षष्ठे वा शतके. कधी सांगितलं? 5व्या-6व्या शतकात, ख्रिस्तपूर्व शतकात. मराठी मीडियमसाठी ख्रिस्तपूर्व शतकात आणि इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी 5th-6th BC बिफोर क्राइस्ट. हे तेव्हा त्यांनी सांगितलं. अर्णवः तात महर्षिणा कणादेन किम उक्तम परमाणुविषयी. त्यांनी काय बरं सांगितलं? काय सांगितलं परमाणुविषयी? वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयं जानीमः. आम्हाला फक्त नाव माहिती आहे. वी जस्ट नो नेम ऑफ कणाद महर्षी. पिता कणाद मुनीना प्रतिपादितम. इट इज सेड बाय हिम. परमाणु, परमाणु म्हणजे ॲटम. अतींद्रिय, अतींद्रिय म्हणजे आपल्या इंद्रियाला आपण बघू शकत नाही आपल्या इंद्रियांनी. सूक्ष्म, खूप सूक्ष्म आहे. मराठी मीडियमच्या मुलांसाठी तेच शब्द वापरायचे. निरवयव, आकारहीन. नित्य, नित्य आहे. आणि स्वयंव्यावर्तक म्हणजे त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत. इट इज फुल ऑफ इट्स ओन प्रॉपर्टीज. हे त्यांनी वैशेषिक सूत्राणी इति स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृता. त्यांचं वैशेषिक सूत्राणीमध्ये कणाद मुनींनी त्याची व्याख्या. ही हॅज डिफाइंड परमाणु ॲज अतींद्रिय म्हणजे इनविजिबल, इंग्लिशमध्ये इनविजिबल. सूक्ष्म, सटलेस्ट, सटल म्हणतो आपण, SUBTLE, सटल, सटलेस्ट. सूक्ष्म झालं. निरवयव, दॅट इज इनडिस्ट्रिक्टिबल. नित्य म्हणजे इटर्नल, इटर्नल. अँड स्वयंव्यावर्तक मीन्स एंडोड विथ स्पेशल प्रॉपर्टीज. दॅट इज एंडोड विथ स्पेशल प्रॉपर्टीज. तर आता आपला 27 पेजवरचा पॅरा संपला. नाव विल गो टू द 28 पेज. 28 पेज, नेक्स्ट पेजवर आपण जातोय. अर्णवः का सा व्याख्या. व्याख्या म्हणजे डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन? तर त्यांनी एका श्लोकमध्ये, श्लोक फॉर्मॅटमध्ये त्यांनी त्याची डेफिनेशन केली आहे. कसली? परमाणूची. कसली? ॲटमची. जाल सूर्य मरीचिस्तम यत् सूक्ष्म दृश्यते रजः तस्य षष्ठतमः भागः परमाणु स उच्यते. ही त्याने डेफिनेशन केली आहे. जाल सूर्य मरीचिस्त म्हणजे खिडकीमधनं जे कवळसा येतो, जो उन्हाची तिरीप येते, त्याच्यात आपल्याला बारीक बारीक बघा पार्टिकल दिसतात, असे कण दिसतात. आपण जर सूर्याचं म्हणजे आपण जसं खिडकीतनं जो कवळसा येतो ना, त्याच्यात असे असं चमकताना आपल्याला बारीक 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 कण दिसतात. सो द रेज, ते रज, रज म्हणजे धुळीकण, रज म्हणजे धूळ, ते जे बारीक बारीक कण दिसतात, तस्य षष्ठतम भाग, त्याचा 6वा भाग, म्हणजे एक कण घेतला तर त्याचा 6वा भाग हा परमाणु असं म्हटलं जातं. असं कणाद महर्षींनी त्यांच्या वैशेषिक सूत्राने, त्यांचा जो ग्रंथ आहे त्याच्यात डेफिनेशन केली आहे. आपण इंग्लिशमध्ये बघूया. जाल सूर्य मरीचिस्तमचं मीनिंग आहे द रेज ऑफ लाईट, द रेज ऑफ लाईट विच एंटर्स फ्रॉम द विंडो. यत् सूक्ष्म दृश्यते रजः, दोज मायन्यूट dust particles which are seen. Tasya shashtatamah bhagah, 1/6 part of that one particle of dust, that is called parmanu, that is called atom. ही त्याने डेफिनेशन केली. अर्णवः अहम एतद् विषये विस्तारेण पठितुम् इच्छामि. मला याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये अभ्यास करायचा. आय वॉन्ट टू स्टडी इन डिटेल इन दिस. पठितुम तुमंतव्ये. इथे काहीतरी राहिलं असेल, स्किप झालं असेल तर लक्षात ठेवायचं. पठितुम, शेवटी तुम आलं तर तुमंतव्ये. ओके. पिता उत्तमम, गुड. श्वः, श्वः जो आहे पुस्तकात त्याला राऊंड अप करा. श्वः म्हणजे टुमोरो. आपल्याला समय लेखनमध्ये तुम्हाला 8वी 9वीला वगैरे गेलं आहे. अद्य म्हणजे टुडे, श्वः म्हणजे टुमोरो आणि यः म्हणजे काल. श्वः मम विद्यालयम आगच्छ, माझ्या विद्यालयात ये. कम टू माय कॉलेज. तत्र कणाद विषयकानि नैकानि पुस्तकानि सन्ति. तिथे कणादांची
खूप सारी पुस्तकं आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन साम्येत अँड यू कॅन गेट ऑल द क्वेश्चन्स ऑफ युअर क्युरिओसिटी. तुला तुझी जी उत्सुकता आहे, तुझी जिज्ञासा आहे, जी जाणून घेण्याची इच्छा आहे ती तुझी पूर्ण होईल. आता जो या लेसनचा शेवटचा जो धातू आहे शाम्येत, शाम्येत विधिलिंग लकार आहे शाम्येत. ओके, सो आपण लेसन हा आपला झालेला आहे. ओके, काही फॉर्म्स आहेत, बरेचसे फॉर्म मी लिहिलेले आहेत. एखाद दुसरा फॉर्म जर स्किप झालेला असेल ह्याच्यात तर मी तो शिकवताना सांगितलं आहे. हे सगळे कर्मणीचे क्रियापद आहेत आणि हा रूल आहे आणि त्यात आलेले तुमंत, पूर्वकालवाचक. आता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला तुमंत वगैरे जाणून घ्यायचं आहे किंवा तो अंत जाणून घ्यायचा आहे तर ते इथे तुम्ही आपण ऑलरेडी ग्रामरचे व्हिडिओज टाकलेले आहेत. तर यू रिफर टू दोज व्हिडिओज. ते बघितल्यानंतर इकडे आल्यावर तुम्हाला कळेल. आणि एकदा आपल्याला हे बेसिक कळलं कर्मणीचं तर आपल्याला ॲक्टिव्ह पॅसिव्ह करायला किंवा वाच्य परिवर्तन हा टॉपिक आपल्याला नंतर इझी जाईल जेव्हा मी ग्रामरचा टॉपिक घेईन तेव्हा. सो काय करायचं आहे, व्हिडिओ परत परत बघायचा आहे. एकदम पहिल्यांदा बघितल्यावर आपल्याला नाही कळत, परत परत बघायचं आहे. काही मार्किंग करायचं असेल तुमच्या पुस्तकामध्ये ते मार्किंग करायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करायचं आहे. तुमचे काही सजेशन्स असतील तर जरूर कळवा, मी वाट बघते. बाय.